हालेलुया. प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. कालच आपण ईस्टरचा सोहळा साजरा केला आणि आज आपल्यासमोर 3 महत्त्वाचे अधिकारी सादर करण्यात आलेले आहेत. सगळ्यात मोठा अधिकारी आहे पुनरुत्थित ख्रिस्त. शुभवर्तमानामध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त स्त्रियांना सांगतो, भिवू नका, जा. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे, ही बातमी आता स्त्रियांना सांगण्यात आलेली आहे आणि ह्या स्त्रियांना ही बातमी प्रेषितांना जाऊन सांगायची आहे. येशू आपल्या प्रेषितांना भाऊ ह्या नावाने संबोधतो, कारण क्रुसावरती सांडलेल्या रक्ताद्वारे त्याने अखिल मानवजातीशी बंधू भगिनीचं नातं प्रस्थापित केलेलं आहे. परमेश्वर पित्यासमोर उभं राहून परमेश्वराशी त्याचा समेट केलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रचंड असा अधिकार दडलेला आहे. दुसरा अधिकारी आहे संत पीटर. आपल्या पहिल्या वचनामध्ये पेंटेकॉस्ट नंतरचं जे प्रवचन संत पीटर देतो त्यामध्ये दाविदाचे शब्द उच्चारतो, तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तांना कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. हे दाविदाने उच्चारलेले शब्द प्रभू येशू ख्रिस्ताठायी पूर्णत्वास गेल्याचं संत पीटर आपल्या लोकांना समजून सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं रहस्य त्यांच्या समोर सादर करतो. मात्र तिसरा अधिकार आहे वडीलजन आणि मुख्य याजक ह्यांचा. सुरुवातीपासूनच ते दुष्टाईने वागलेले आहेत. आपल्या अधिकारांचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे आणि तो दुरुपयोग करून लोकांना चिथवून प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरती खिळण्याची शिक्षा रोमी अधिकाऱ्यांकडून संमत करून घेतलेली आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, ही बातमी त्यांना जेव्हा कळते तेव्हा ते शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगतात की आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्याने रात्री येऊन त्याचे शरीर चोरून नेले असे म्हणा. आणि मग लोकांनी अशाच प्रकारे त्यांच्या शब्दांवरती काही काळ होईना विश्वास ठेवला. शुभवर्तमानाच्या शेवटी एक वाक्य म्हणण्यात आलेलं आहे, त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरविण्यात आली ते आजपर्यंत चालू आहे. इथे आजपर्यंत हा शब्द आज ह्या अर्थाने घ्यायचा नाही, तर ज्या वेळेला ते शुभवर्तमान लिहिलं गेलं त्या वेळेशी तो शब्द संबंधित आहे. त्यानंतर मात्र कालांतराने सगळीकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची बातमी पसरली आणि लाखो लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मला जो अधिकार देण्यात आलेला आहे त्या अधिकाराचा वापर प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे इतरांना चांगली सुवार्ता देण्यासाठी मी करतो, संत पीटरप्रमाणे इतरांच्या मनावरती पुनरुत्थानाचं रहस्य बिंबवण्यासाठी करतो, की मुख्य याजक आणि वडील ह्यांच्याप्रमाणे माझ्या अधिकाराचा वापर करून मी सत्यात दडपण्याचा प्रयत्न करतो. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. पुनरुत्थानाचा अनुभव येण्याअगोदर त्याने क्रुसाचा मार्ग स्वीकारला, त्याने सत्य प्रकट केलं आणि पुनरुत्थित जीवनामधून आपल्याला सार्वकालिक जीवनाचं दर्शन घडवलेलं आहे. त्याच्या पावलांवर पाऊल टाकून त्याचा अधिकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे स्वीकारता यावा म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करूया.